आता सुरदास यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। अजितदादा शिवशाहू फुले विचारांचे होते असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे। तर छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सुरदास यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। जेव्हा केव्हा आम्ही गावागावात जायचो, शहरात जायचो, तेव्हा दादांना म्हणायचो की दादा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं, तर दादा तिथनंच मनेभावे पाया पडायचे आणि म्हणायची लोकांची कामं करण्यामध्येच मला देव दिसतो आणि देव पावतो। त्याच्यामुळे सूरजदास हे जे कोणी आहे यांनी लक्षात घ्यावं की भगवद्गीता हा एक श्रद्धेचा, भक्तीचा भाव आहे, परंतु त्याच्यावरनं अंधश्रद्धेला खतपाणी आपण घालू नये असं कुठेही नाहीये। भगवद्गीता वाचल्याने एक मानसिक समाधान मिळू शकतं, परंतु असले अपघात किंवा असे कुठले प्रसंग टाळू शकत नाही। श्रीमद भागवत जर वाचलं असतं तर अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला नसता असं खारघरचे इस्कॉनचे अध्यक्ष सुरदास यांनी दावा केलेला आहे। इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष आहे, इस्कॉन मंदिर आहे, इस्कॉन मंदिर त्याचे एक अध्यक्ष आहे। त्यांनी असा दावा केला आहे की अजित पवार यांनी जर भगवद्गीता वाचली असती तर त्यांचा अपघाती मृत्यू झाला नसता, अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं आहे। ठीक आहे, त्यांचं विधान त्यांना लखला काय। आम्ही सुद्धा भगवद्गीता अशी घेतलेली आहे, पण त्याला ते वाचून वीसनं काही पूर्ण काही जमलेलं नाही आहे आणि अजून तो उभा आहे। परमेश्वर कृपेने लोकांच्या आशीर्वादाने अजून उभा आहे, चालतं आहे। तुमच्यापैकी किती लोकांनी वाचलं हे सुद्धा मला सांगता येणार, मला तर वाटत नाही एखाद्याने पूर्ण। कसलं आहे आज जग पुढे चाललेलं आहे आणि आपण कुठला विचार करतो आहे, यांना पर्याय नाही। यांना फक्त देव, धर्म, जात, पंथ, हिंदू, मुस्लिम, मंदिर, मस्जिद एवढ्यापुरतीच या युवकांना भरकटत ठेवायचं आहे, देशातील लोकांना। त्याच्या पलीकडे यांचं विजन नाही, कुठल्या विकासाचं विजन नाही आहे, म्हणून अशा फालतू गोष्टीमध्ये भरकटण्याचं काम करतात। दादांच्या मृत्यूला याचं जोडणं आता खरं म्हणजे हा मोठा विषय होतो, यावर काही एका शब्दामध्ये सांगता येणार नाही।